तर खोट्या ऑडिओ क्लिपबाबत सायबर क्राईमकडे तक्रार दिल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। तर मी सायबर एक्सपर्ट असल्यानेच फॉरेन्सिक प्रतिक्रिया केल्यावर आरोप केलेले आहेत आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी ही प्रतिक्रिया त्यानंतर दिलेली आहे। निवडणुकीमध्ये बिटकॉइन विकून पैशांचा वापर झाल्याचा आरोप माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे। रवींद्र पाटील एक IPS ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की 2 वर्ष ते जेलमध्ये राहून आले, बरोबर? 2 वर्ष ते ग्रहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत। एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे, त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे। मी स्वतः एक सायबर एक्सपर्ट आहे। मी स्वतः या ऑडिओ व्हिडिओ फॉरेन्सिक गोष्टी केलेल्या आहेत। मी माणसं रिक्रूट केलेत, मला सगळी प्रोसिजर माहिती आहे। ह्याच्यामध्ये कुठेही डिस्कंटिन्युटी नाही, म्हणजे 4-5 ऑडिओ जोडलेले नाहीत, हा पहिला भाग। दुसरी गोष्ट म्हणजे तो डीप फेक ऑडिओ मानावा असा कुठलाही एलिमेंट यात नाही आणि हा व्हिडिओ फेक आहे किंवा तो 2-4 व्हिडिओ एकत्र जोडले, सॉरी नॉट व्हिडिओ, ऑडिओ, असा कुठलाही पुरावा मला दिसून आला नाही सकृत दर्शनी, तेव्हा मी मीडिया